डॉक्टरपासून दूर राहायचं असेल तर फक्त द्यावे लागतील 10 मिनिटं. कारण 10 मिनिटात ही सुपर फूड आपलं तयार होतो. रोजचं फक्त 1 चमचा आणि त्यासोबत 1 चमचाभर तूप. सर्व आजारापासून दूर राहण्यासाठी सक्षम असलेली ही चटणी बनवण्यासाठी घरात असलेले साहित्यच आपल्याला लागणार आहेत. तर मंडळी, रेसिपीला लागणारे सर्व साहित्यांची यादी खाली मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे. घरात माझ्या खूप कढीपत्ता होतं. आता वाळवलेल्या कढीपत्त्याचं काय करायचं? तर विचार केला जरा मस्त अशी सुपर चटणी करूया. तर जेवढा कढीपत्ता होता तेवढं घेतलंय. तुम्ही सुद्धा लागेल तेवढं घेऊ शकता. आता कढीपत्त्याचे फायदे जेवढे सांगावे तेवढे कमी. लोह आणि फॉलिक ॲसिडनी भरपूर. केसांची वाढसाठी किंवा केस गळण्यासाठी तर एक नंबर सुपरफूड आहे. तर हे फक्त आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचंय आणि किती कुरकुरीत हे बघा. हातात फक्त घ्यायचंय आणि चुरून बघायचंय. ह्या प्रकारे चुरले म्हणजे मस्त भाजून झालेत. आपण याच्यामध्ये बिलकुलही तेलाचा वापर करणार नाहीत बरं का. म्हणजे तेलाचा कोमट वास सुद्धा यायला नको. आणि इथे करपलेलं पण नाहीये, म्हणजे रंगसुद्धा इंटॅक्ट आहे. आता घ्यायची आहे चण्याची डाळ. तर 2 चमचे भरून चण्याची डाळ घेतली आहे. मंद आचेवर भाजून घ्यायचंय. हलकासा रंग बदलेपर्यंत कारण कच्चटपणा आपल्याला नको आहे. कुरकुरीतपणा हवा आहे. त्याच्याने चटणी चवीला सुद्धा छान लागेल आणि जास्त दिवस टिकेल. आता त्यासोबत घ्यायचे आहे 2 चमचभर तीळ. आता तिळाचे फायदे सुद्धा केसांसाठी, त्वचासाठी सगळ्यांसाठी चांगलं असतं. म्हणून सुपर फूड आणि सुपर चटणी म्हणून या चटणीला मी नाव दिलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे, रंग बदलून द्यायचं नाहीये. कुरकुरीत होईपर्यंतच भाजायचं आहे. आता त्यासोबत सुकं खोबरं घ्यायचं आहे. त्वचासाठी तर एक नंबर आहे आपलं खोबरं. सुकं खोबरंच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, पण ती चटणी जास्ती दिवस टिकणार नाही. पण ही आरामात तुम्ही महिनाभर ठेवू शकता. ज्यांना कोणाला बाहेर ठेवायचं असेल ठेवू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवलं तरीही चालेल. आता घालूया चवीसाठी 1 चमचाभर काळी मिरी आणि 1 चमचाभर जिरं. हे सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आता हे सगळं भाजून झालेले आहेत. आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे. कारण गरम जर आपण ग्राइंड करून घेतलं तर मॉइस्ट पकडेल आणि त्यामुळे ही चटणी जास्ती दिवस टिकणार नाही. म्हणून पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतर फक्त ग्राइंड करून घ्यायचं आहे. पण जसे की चटणी आहे आणि याच्यामध्ये थोडीशी डाळ आहे, म्हणून याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आपल्याला, 2 चिमूट आणि चवीपुरतं मीठ. फक्त एवढंच साहित्य आहे. आता ग्राइंड करून घ्या. कोरडंच ग्राइंड करायचं आहे. तेल, पाणी वगैरे काहीच घालायला नको. एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायचं आहे. कारण जेवढी पावडर होईल, तेवढंच तुम्ही कशामध्ये सुद्धा मिक्स करून खाऊ शकता. दाताला कचकचपणा सुद्धा लागणार नाही. तर बघा मंडळी, आपली सुपर फूड म्हणजे सुपर चटणी तयार आहे. एका एअरटाईट बरणीमध्ये काढून ठेवा आणि बाहेर ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तुम्ही फ्रिजमध्ये ठेवा. डाळ-भात असो किंवा पोळी असो किंवा आज जेवायला काहीच नाहीये, तर फक्त लोणचं आणि ही चटणीसुद्धा घेऊ शकता. डोसा, इडली असो, तर ॲज अ पोळीच तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तर मंडळी, सुपर चटणी नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही चटणी कशी वाटली हे सुद्धा मला नक्कीच कळवा. कॉमेंट करा, लाईक, शेअर आणि फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक